चला मॅच आपण लगेच चालू करायची आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एकविरा बॉईज धारावे आयोजित मान्सून ब्लास्ट 2026 चे पर्व आणि या अगोदर एक भरपूर दर्जेदार सामना आपण पाहिला. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारा आपण सामना पाहिला. ज्या प्रकारे मंदारने शेवटच्या क्षणाला षटकार मारून सामना जिंकून दिला. राऊंड द विकेट अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. जो करतो गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये पलटवार, नाव त्याचं चंदन तलवार. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक रनने धावफलक देखील ओपन झालाय. कुशल 11 जय गणेश सारसोई टीमचं हाफ ट्रॅकर होता, परंतु लाईन भरपूर चांगली होती. लाईन मिस केली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं क्रिकेट. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे आपण मंदारची बॅटिंग पाहिली, शेवटच्या क्षणापर्यंत संपूर्ण दारोमदार त्याने आपल्या खांद्यावर उचलले होते आणि तो सामना जिंकला. एकविरा चॅम्प्स 11 शाबाश टीमने मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगलं होतं, परंतु रन मिळतील फक्त आणि फक्त एकच रन आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये आतापर्यंत 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या प्रकारे टोटल 3 धावा स्कोरबोर्ड वर झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतायत, एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. वेग देखील भन्नाट वेग होता. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली गोलंदाज अक्षयने. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत चंदन तलवारला रोखले गोलंदाज अक्षयने. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला आणि नो बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. जेलची संधी तर आहे, परंतु फ्रीडचा बॉल होता. प्रयत्न तर भरपूर चांगला होता, परंतु रन मिळतील 6. हा येतोय षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 10 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. वेग देखील भरपूर चांगला होता. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती होते. फक्त आणि फक्त 10 रन आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने. चला नेक्स्ट बॉलर आपण लगेचच फरांजी बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट करा. दहा रन आतापर्यंत होतात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला गोलंदाज अक्षयने. जर षटकार आला नसता तर कुठेतरी कमीत कमी रन जे खर्च करण्याचा मानस होता, तो मानस मात्र सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असता सफल होताना. स्पेल नंबर 2 आणि मंदार आलाय. दहा धावा आतापर्यंत होतात.
पहिला बॉल लाईन भरपूर चांगली होती, परंतु लाईन मिस केली विराज तांडेलने. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा मात्र खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स लेवल हाय होते. टीम आहे एकविरा 11 शहाबाज या टीमची. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. हा बॉल देखील वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, अशा धावा मात्र रोखाव्या लागतील मंदारला. लेगस्टिकच्या ज्या प्रकारे बाहेर बॉल रिलीज केला, वाईट +1 टोटल 2 धावा देखील ऍड होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 12 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा पुरेपूर वापर, फलंदाज विराज तांडेलच्या बॅटमधून आलाय. हा रायडर्स पॉइंट पॉवरफुल सिक्सर. काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय, नजाकत होती या फटक्यामध्ये. अठरा धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जेलची संधी, परंतु या क्षणाला फलंदाज झालाय बाद आणि विकेट क्रमांक पहिला धक्का टीम कुशल 11 जय गणेश सारसो या टीमला. अठरा रनवर एक विकेट देखील आतापर्यंत गमावलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज कुशल मडवी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शांत संयमी परंतु खेळी मात्र आक्रमकतेची अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली. मुख्य क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि सध्याच्या घडीला त्याच क्षमतेने या मॅच मध्ये भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एकंदरीत चंदन तलवारच्या खांद्याला खांदा लावून चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल देखील एक चांगला बाउन्सर होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा खर्च गेल्यात. बॅकफुटला जाऊन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रनच्या सरासरीने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम कुशल 11 जय गणेश सारसो या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 18 रन, 18 रन होणं स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आई एकविरा बॉईज दारावे यांच्या संकल्पनेतून मान्सून ब्लास्ट 2026 चे पहिलं पर्व. भावेश नाईक, समित पाटील त्यांची संपूर्ण टीम त्यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेकरिता. आणि ज्या प्रकारे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या फेरीतील ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर बाग 11 तळोजा या टीमने 2 सामने जिंकलेत. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट लढत करेल बाग 11 तळोजा या टीमच्या विरुद्धामध्ये. स्पेल नंबर 3 निलेश कोळी यांना इन्व्हाइट केलंय तिसऱ्या षटकासाठी.
पहिला बॉल फुलटॉस होता. प्रयत्न तर अप्रतिम आणि पकडला हा झेल. जर हा झेल आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मंदार साठी. काय झेल अशक्य होतं परंतु शक्य करून दाखवलं. कारण जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस अशक्य कुठलीच गोष्ट नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही आयुष्यामध्ये घडवू शकता. हे प्रात्यक्षिक दाखवून दिलं मंदारने. नवीन फलंदाज दीपक वैद्य आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. दीपक साठी हा बॉल वेग भन्नाट होता. पंचांकडे लाऊड अपील आणि या क्षणाला एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली दीपक वैद्यने. कौतुक करावं लागेल. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच मैदान सोडलं. ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज निलेश कोळी. आज मात्र निलेश कोळी आणखीन एक नवा विक्रम त्याच्या नावावर करतोय की काय प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गणेश मडवे देखील आपल्याला पाहायला मिळतात. निलेश कोळी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर रायडर्स पॉइंट यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आणि फरहान चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग. शशी दिवाकर त्या ठिकाणी तैनात होते. दैदिप्यमान फिल्डिंग त्यांनी केली. कौतुक करावं लागेल निलेश कोळीचं. सुरुवातीचे 3 चेंडू आतापर्यंत भरपूर दर्जेदार त्याने रिलीज केलेत. अंगाचा वेध घेतलाय परंतु या क्षणाला पंचांकडे लाऊड अपील केली. डॉट बॉलची समाप्ती. सुरुवातीचे 4 चेंडू निर्धाव आलेत. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल की अशी उत्सुकता मात्र प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी लागली जाते. 18 रन. पुन्हा एकदा अप्रतिम काय चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपर भावेश भोईरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. जर मेडन षटक हाताळलं तर कॅश प्राइज फरहानजी चौधरी यांच्या माध्यमातून देखील जाहीर झालाय. हा बॉल देखील प्रयत्न चांगला आहे आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे निलेश कोळी यांच्यासाठी. टाळ्यांचा कडकडाट आणि फरहान चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालंय. अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं. 6 चे 6 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत.
शेवटचं षटक गोलंदाजीसाठी निखिल यांना इन्व्हाइट केलंय. पहिला बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकोणीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती कुशल 11 जय गणेश सारसो या टीमला आणि तो फटका येत असताना कुशल मडवी यांच्या बॅटमधून हा क्रॅकिंग सिक्सर. पंचवीस रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. हा बॉल देखील अंगाचा वेध घेतलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. हा बॉल देखील चांगला बाउन्सर होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 1 बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. चला दोन्ही पंच सल्ला मसलत करतील. फिडिंग आपण लगेचच लावून घ्या. फरहान चौधरी आणि टीम. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय.
पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल आलाय. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इम्प्रेस केलं निखिलने. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना बॅट्समनची मुवमेंट त्यांनी पाहिली. गुड लेंथवर बॉल सटीक लेंथ लाईनने गोलंदाजी त्यांनी केली. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. फरान आले बॅकअप साठी. फक्त आणि फक्त एकच रन. एका रनच्या साह्याने 28 रन आतापर्यंत होतात. आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 7 धावा आल्यात. चला मी आमंत्रित करतोय उस्मानजी पटेल, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कारण या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट बाग 11 तळोजा या टीम सोबत लढताना आपल्याला पाहायला मिळतील. एक रन देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या होते 29 आणि 30 रनचा टार्गेट असेल. चला 30 रनचं लक्ष आहे आणि फरांजी आपण सलामीवीर फलंदाज देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला मॅच लगेच चालू करा. 30 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मंदार आणि अक्षय 24 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजे 30 रन.
30 रनचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होते. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. 1 रनने धावफलक ओपन झालाय. एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमचं श्याम मोहन सरांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ आणि क्रिकेटवरचं त्यांचं असलेलं प्रेम आणि सातत्याने भरपूर चांगलं प्रोत्साहन या टीमसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु या क्षणाला प्रयत्न तर भरपूर चांगला केलाय. प्रयत्न भरपूर चांगला होता. जजमेंट थोडंसं चुकलं परंतु भरपूर चांगलं योगदान राहिलं. हा बॉल स्टॉप करण्यासाठी एकच सिंगल. 2 धावा आतापर्यंत होत आहेत. चला मॅच थोडीशी स्पीड लिहून ठेवा. चेंडूची पूर्तता करायच्या. 22 नाईक सुरुवातीला तुम्हाला फक्त आणि फक्त 3च चेंडू नवीन दिले जातील. त्यानंतर जे जुने चेंडू आहेत ते तुम्हाला दिले जातील असं सूचित केले गेले. चला मॅच थोडीशी स्पीड लावून ठेवा. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. रन मिळतील. चौकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. जसा टप्पा पडला त्यानंतर उसे घेणारा हा बॉल दिशा पूर्णपणे हेरली बॅट्समन मंदारने आणि त्यानंतर हा पॉवरफुल हिट ज्या हिटने त्याला सुपर हिट केलंय 4 रन साठी. 6 धावा आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. 6 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 30 रनचं लक्ष. अजूनही 24 रन पूर्ण करायचे आहेत. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अक्षय. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढेल. टीम कुशल 11 जय गणेश सारसोय या टीमचा. कारण धाबा त्यांना रोखायच्या त्या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असतात. सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना परंतु या सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी एकविरा चान्स 11 शहाबाज या टीमला या धाबा पूर्ण करायच्यात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंड अटेम्प्टला झेल पकडण्याचा प्रयत्न होता. फेकी देखील तेवढीच दर्जेदार राहिली
आणि फलंदाज या ठिकाणी अक्षय मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 23 रनची गरज आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. चला शेवटचा अंतिम बॉल 7 रन आतापर्यंत होतात. सात धावा अजूनही 23 रन पूर्ण करायचे आहेत. चला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा गुरुनाथ सर. तर किती चॉईस तुम्ही बॉल करू शकता. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. दोन्ही बंधू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. मंदार खोई त्याचबरोबर ऋतिक खोई. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन ऋतिक. धीम्या गतीचा हा बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन, अजूनही 22 रन पूर्ण करायचे आहेत. चला नेक्स्ट मॅच बाग 11 तळोजा टीमचे कॅप्टन कृपा करून आपण लगेचच व्यासपीठावर या. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडूने केलाय हवाई सफर, परंतु या क्षणाला बॅट्समन या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुत्सम समीकरण बदलून गेलंय. 18 बॉल मध्ये करायचे आता मात्र 22 रन.
शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 22 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इन ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल बॅट्समन ऋतिकला. संघ अडचणीच्या काळामध्ये आहे. गोलंदाज सज्ज होते विराज फॉर द विकेट. पहिला बॉल लाईन भरपूर चांगली होती, जसा टप्पा पडला लाईन मिस केली. 17 मध्ये करायच्यात आता मात्र 22. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. लॉफ्ट केलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. समीकरण बदलून गेले. 16 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 21 रन. पावसाची दाट शक्यता आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर भरपूर चांगला. डीप मध्ये फिल्डर गुफरान आलाय, बॉल त्याने जज केलाय, परंतु या क्षणाला काय घडलंय, रनआउटची संधी तर आहे. दुसरी देखील धाव पूर्ण केली रुत्समने. 15 बॉल 15 बॉल मध्ये करायच्यात 19 रन. एक मोठा फटका सूरज या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो टीम आई एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमला. सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला जाईल की काय अशी उत्सुकता मात्र प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला लागलेली आहे. मोठा हिट खेळलाय, झेलची संधी, चंदन तलवार, झेल सुटणं होईल कठीण. फलंदाज होईल बाद रुत्सम. नवीन फलंदाज हर्ष देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे मॅच देखील ऑन आपल्याला पाहायला मिळते. मुसळधार पावसाच्या सरी हा बॉल देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. समीकरण 12 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 18 रन.
12 धावा आतापर्यंत होतात. अजूनही 18 रनची गरज आहे. गोलंदाज जो भल्या भल्या फलंदाजांना दाखवतो आसमान नाव त्याचं गुफरान, आणि सध्याच्या घडीला गुफरान आलाय बॉलिंग ट्रॅकवर. हे षटक तेवढंच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. 12 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 18 धावा प्रति ओव्हर मध्ये 9 रनची सरासरी गाठावी लागेल. मंदारने ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये जी किमया साकारली होती तशीच मात्र विस्फोटक बॅटिंग या मॅच मध्ये मंदारला मात्र जरूर करावी लागेल. पहिला बॉल, काय वेग पाहायला मिळतोय. चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये करायचे दादा मात्र 18 रन. शेवटचे 11 बॉल मध्ये करायचे 18 धावा. चांगले लेन चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी तर आहे, परंतु या क्षणाला काय घडलंय, मंदार इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. या बॉलवर ज्या प्रकारे प्रहार त्याने केला, हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही 12 रनची गरज आहे. दहा बॉल मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 12 धावा. काही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन भरपूर चांगली होती, परंतु लाईन मात्र जर मिस केली जाते डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग, या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. अजूनही 12 धावा दूर आहे विजयापासून. आई एकविरा चॅम्प्स 11 शाहबाज संघ. या बॉलवर समोरच्या दिशेने उडवलाय. या बॉलवर केलं आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर, आणि फलंदाज मंदारच्या बॅट मधून आलाय हा नेत्रदीपक सुंदर पॉवरफुल सिक्सर. काय फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सामना पूर्णपणे खुला करून दिलाय. 7 बॉल मध्ये करायच्या आता मात्र 6 रन. पुन्हा एकदा हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. काय वेग पाहायला मिळालाय. समीकरण पूर्णपणे 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाली. अजूनही 5 रनची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 6 मध्ये करायच्यात 5 धावा. मुसळधार पावसामध्ये इन ऍक्शन मोड मध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन ठेवा. 6
5 रनची गरज आहे. कंपल्सरी जयसिंग. शेवटच्या स्पेलसाठी गोलंदाज गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतात. आयोजकांच्या माध्यमातून सूचित करण्यात आले, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला मॅच लगेच चालू करा. भावेश नाईक. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या कुशल दादा आणि टीम. 5 रनची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. वेलकम दशरथजी भोईर साहेब, आपले देखील सहर्ष स्वागत. एक लेजंड खेळाडू धारावी गावचा आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायचे. कुशल 11 जय गणेश सारसोय टीम, अजूनही 5 रनची गरज.
चला मॅच आपण लगेच चालू करा. 5 रनची गरज आहे आणि नवीन बॅट्समन फरहान चौधरी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सहा बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 5 रन. सहा बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत त्या म्हणजे चला मॅच आपण लगेच चालू करा. चला मॅच आपण लगेच चालू करा. चला मॅच आपण लगेच चालू करा. 5 रनची गरज अजूनही आहे. चला नवीन बॅट्समन आलेला आहे. गणेश दादा आपण मॅच चालू करा. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायचे. 5 रनची गरज आहे. 5 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु
एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. एक सिंगल तर पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 4 बॉल मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या बॉलवर समोरच्या दिशेने उडवलाय. सामना जिंकलाय आई एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमने. चला नाणेफेकी करण्यासाठी आपण यायचं फरहान चौधरी. चला नाणेफेकी करण्यासाठी या आणि फरहान चौधरी आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं असा निलेश कोळी बाया ठरला या मॅचचा हिरो.